जसं करी रोडमधून बाहेर आलो ना आपण, तसाच आपल्याला एक गणपती बाप्पा दिसला आहे जो कार्यशाळेतून बाहेर आला. तर आपण पाहूया तो कोणता गणपती आहे. चला. आत्ता ना भारत माता टॉकीज जवळ एक गणपती बाप्पा आला आहे. कोणता गणपती बाप्पा आहे चला पाहूया. हा बघा, हा आहे दक्षिण मुंबईचा राजा. आणि खरंच राजासारखा बनवला आहे गणपती बाप्पा. सिंहासनावर, हातात त्रिशूल, आणि जितका सुंदर दिसतो ना गणपती बाप्पा, भरपूर सुंदर दिसतोय. आत्तापर्यंत आपण 2 गणपती बाप्पा पाहिले. संपूर्ण टाईट सिक्युरिटी आहे, कारण आज चिंचपोकळीचा चिंतामणीचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि आत्ता एक गणपती बाप्पा आहे समोर, तो पाहूया कोणत्या मंडळाचा आहे. चला. हा बघा, हा गणपती बाप्पा आहे. आत्तापर्यंत पाहिलेला 3रा गणपती बाप्पा आहे हा. बघा मित्रांनो, हा आहे पान बाजारचा राजा. मस्त मूर्ती आहे, प्रभाव सुद्धा मस्त आहे. हातात त्रिशूळ आहे, लाल धोतर, आणि एकदम जवळून दाखवायला भेटतं कारण गर्दी खूप कमी आहे. हे बघा, इथे लालबाग बीट सज्ज झालेत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनासाठी. ए काका, मित्रांनो, चिंचपोकळीचा चिंतामणी कार्यशाळेतून बाहेर आला आणि संपूर्ण पब्लिक रेडी आहे आणि पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा आज भरपूर आहे. आणि हे बघा, जोगेश्वरी बीटसुद्धा सज्ज झालेत वाजवण्यासाठी, पब्लिकला त्यांच्या तालावर नाचवण्यासाठी. चला, हे बघा तुम्हाला दाखवतो त्यांचा सेटअप. हे बघा, इकडे आहे जोगेश्वरी बीट्स, जी पब्लिकला नाचवण्यासाठी सज्ज झाली. हे बघा, हा पूर्ण सेटअप, चारपी आणि चिंतामणीसाठी थांबलेली पब्लिक. आणि वरतून पाऊस. आज फुल पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. जशी काल तुम्ही पावसाने थैमान घातला होता, तसंच आज पाऊस कंटिन्यू आहे. इकडे ढोल ताशा पथकसुद्धा आलेलं आहे. पार्लेश्वर हे ढोल ताशा पथक आलेलं आहे आणि हे सुद्धा सज्ज झाले पब्लिकला नाचवण्यासाठी आणि चिंतामणीच्या आगमनासाठी. मित्रांनो, गणसंकुल वर्कशॉपमधून एक मूर्ती बाहेर आली आहे. मस्त मूर्ती आहे. चला पाहूया कोणती मूर्ती आहे. मूर्ती हातात धनुष्यबाण आहे आणि कोणत्या मंडळाची अजून कळलं नाही. धोबीघाटचा राजा. मित्रांनो, हा आहे धोबीघाटचा राजा.
पाऊस बघू शकता मित्रांनो, भरपूर जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि पब्लिकसुद्धा एकदम उत्साहात आहे की पाऊस असो व काही असो गणपती बघणार म्हणजे बघणार. खूप सुंदर मूर्ती बाहेर आली आहे गणसंकुल वर्कशॉपमधून. वा वा, प्रभावळ पण बघा किती सुंदर आहे आणि गणपती बाप्पाचं पांढरं धोतर, त्यामुळे मूर्ती आणखी सुंदर आहे. चिंचपोकळीला चिंतामणीचं आगमन झालं. थोड्याच वेळात 2 मिनिटात गणपती बाप्पा रोडच्या या साईडला येईल.
असे लाईनीत लागले. इथे लोखंड बाजारचा आहे, पुढे गिरगावचा विघ्नहर्ता आणि पुढे आणखी एक आहे. आणखी एक मूर्ती आली आहे कलागंध नाही, गणसंकुल वर्कशॉपमधून. तर ना मित्रांनो, आत्ता एक मूर्ती आली आहे बाहेर, परेल वर्कशॉपमधून आले. बसलेली मूर्ती आहे आणि प्रभाव सुंदर आहे. दाखवतो, 2 मिनटात दाखवतो. हा आहे पिटी मार्गचा राजा. ही बघा, हीच ती मूर्ती आहे. मित्रांनो, आत्ता परेल वर्कशॉपमधून एक मूर्ती गेली, पण ती सायनला गेली. आणि आत्ता एक गणसंकुलमधून एक मूर्ती आली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, हातामध्ये विणा आहे. चला पाहूया कोणती मूर्ती आहे. ही बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. प्रभावळ पण खूप सुंदर आहे. धोतर येलो कलरचं, जाम भारी मूर्ती आहे. कोणत्या मंडळाची आहे? मित्रांनो, हा आहे सायनचा इच्छापूर्ती. जाम भारी मूर्ती आहे.
तर मित्रांनो हा होता सायन्सचा इच्छापूर्ती। पोलीस बंदोबस्त बघा ना मित्रांनो, दरवेळी खूप गर्दी असते, रस्ते भरलेले असतात। यावेळी संपूर्ण रस्ता बघा कसा मोकळा आहे, असं वाटणारसुद्धा नाही आगमन सोहळा आहे। एकदम परेल वर्कशॉप आणि गणसंकुल एकदम पब्लिक डिवाईड झाली आहे आणि नियोजन पोलिसांचं इतकं भारी आहे की प्रॉपर शूट करता येतं आहे, प्रॉपर सगळे गणपती बघता येत आहेत, सर्व काही करता येते। हॅट्स ऑफ मुंबई पोलीस। ही एक मूर्ती आली आहे, कदाचित गणसंकुलमधूनच असावी, लालबागमधून आली आहे। महादेवाचं रूप आहे, हातामध्ये कमंडळ आहे आणि गळ्यात साप। एंटॉप हिलचा राजा विजयनगरचा। तर मित्रांनो आणखी एका मूर्तीचं आगमन झालं आहे परेल वर्कशॉपमधून। चला पाहूया कोणती मूर्ती आहे। तर मित्रांनो बघा, हा एक कलिना माणिपाड्याचा महाराजा। सुंदर मूर्ती, बसलेली मूर्ती। बसलेली मूर्ती इतकी सुंदर वाटते ना, तिचे फोटो पण काही भारी। इकडे बघा मित्रांनो, एक सहकार मार्केटचा राजा, मस्त बसलेली मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे। मस्त बसलेली मूर्ती आहे, एक नंबर। ही पहा आणखी एक मूर्ती, सुवर्ण महोत्सव 50 वर्ष, 49वा वर्ष, भुलेश्वरचा विघ्नहर्ता। तर हे बघा, हा आहे भुलेश्वरचा विघ्नहर्ता, बसलेली मूर्ती आहे, सुंदर। मित्रांनो ही मूर्ती आहे ना, ही कुलाब्याची आहे, कुलाब्याचा विघ्नहर्ता। बघा मित्रांनो, एक सुंदर मूर्ती, बसलेली मूर्ती आहे, भरपूर उंच आहे। कोणती मूर्ती आहे अजून कळलं नाही, जरा बघूया। मुंबईचा गणराज असं नाव आहे मंडळाचं। खूप सुंदर मूर्ती, वरती प्रभाव पण आहे, पण ते हाईट असल्यामुळे ते खाली घेतलं आहे। आता ना मित्रांनो एक समोरून मूर्ती आली आहे, खूप भारी मूर्ती आहे, कृष्ण रूपामध्ये आहे, नागावर बसलेली आहे, नागावर बसलेली आहे। ही बघा, भारी, जबरदस्त।
खूप भारी मूर्ती आहे. धारावीचा वर्धविनायक पूर्ण नागावर बसलेली मूर्ती आहे. तर मित्रांनो आत्ता मी आहे चिंचपोकळीच्या ब्रिजवर आणि समोरून एक मूर्ती चालली आहे, उभी मूर्ती आहे, हत्तीवर आहे. चला पाहूया. ही बघा जाम भारी मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे. हत्तीचं जे शीश असतं म्हणजे डोकं आहे त्याच्यावरती गणपती बाप्पा उभे आहेत. जरा गाडी बघू आणि मग हे पा पूर्ण उभी मूर्ती आहे. कडक भारी एक नंबर सुपर. कोणता मंडळ आहे? चिरा बाजारचा इच्छापूर्ती आहे मित्रांनो, चिरा बाजारचा इच्छापूर्ती. बघा आणखी एक मूर्ती लादी बाजारचा राजा. हा बघा लादी बाजारचा राजा झाकून ठेवला आहे. पाऊस यायचे चान्सेस फुल आहेत. मूर्ती सुंदर आहे पण त्याच्यामुळे ना झाकून ठेवावी लागते मूर्ती. ही बघा लादी बाजारचा राजा, सॉरी लादी बाजारचा लंबोदर. मित्रांनो आहे लादी बाजारचा लंबोदर. प्रभाव तितकंच सुंदर आहे. आता त्रिशूळ आहे आणि खाली उंदीर मामा बसलेत आणि धोतर तर बापरे एक नंबर. बसलेली मूर्ती एवढी भारी आहे ना, कडक. हा बघा इथून साईडने आला दुसरा गणपती बाप्पा चिरा बाजारचा इच्छापूर्ती. ही बघा हीच ती मूर्ती आहे. आत्ता मी जी बोलवत होती जी मूर्ती आहे ही बघा सुंदर. मोरया. फटाफट फटाफट नेतात कारण ब्रिजवरून चढवायची आहे. टाइमपास नाही इकडे चल ना. तर मित्रांनो आहे भात बाजारचा विघ्नहर्ता पुन्हा एकदा. मगाशीच म्हणालो की बसलेली मूर्ती सिंहासनावर जाम भारी वाटते. तर ही बघा
त्रिशूळ आहे, हात बाजार का विघ्नहर्ता. आणखी एक वर्कशॉपमधून मूर्ती आले, चला दाखवतो. ही बघा सुंदर मूर्ती, उभी मूर्ती आहे, पाठी मोराचा प्रभाव आहे.